लातूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या राम रहीम नगरातील हा जो नाला आहे, गटार आहे, याचं काम सुरू होतं। कोट्यवधी रुपयाचं बजेट मंजूर करण्यात आलं, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र याच्यामध्ये कामाचा दर्जा न राखल्यामुळं पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी ही जो नाला आहे तो वाहून जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय नेमकी परिस्थिती आहे, नागरिक म्हणून तुम्ही याच्यासाठी काय पाठपुरावा केला आहे? या नाल्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला। मागील 4 वर्षापासून आम्ही वारंवार या नाल्याची तक्रार करत होतो की भाई त्याचं नाल्याचं दुर्गंधयुक्त पाणी प्रभागामध्ये तुंबल्या जात होतं, लोकांच्या घरामध्ये जात होतं। त्याच्यासाठी आम्ही मागणी केली, वारंवार मागणी केल्यानंतर ह्या नाल्याला मंजुरी मिळाली। आम्ही तुलासराव देशमुख साहेबांनी या नाल्यासाठी तात्काळ सूचना केल्या, अधिकाऱ्याला लावून नाला मंजूर करून दिला, त्याच्यासाठी बजेट मंजूर करून दिलं। आणि जे गुत्तेदार आहेत, संबंधित गुत्तेदाराला साहेबांनी सूचना केल्या होत्या की काम हे उच्च दर्जाचं झालं पाहिजे, याच्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करण्यात येऊ नये अशा सूचना केल्या होत्या साहेबांनी। तरी परंतु संबंधित जे कोणाचे दुर्लक्ष असेल या कामाला, मग अधिकारी असतील किंवा गुत्तेदार असतील, संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचं काम करून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे। एकंदरीत या नाल्यासाठी किती बजेट होतं आणि वारंवार पाठपुरावा तुम्ही केलेला आहे, प्रशासनाच्या पातळीवरती याचा दर्जा राखण्यासाठी आता काय चुका झालेल्या आहेत अधिकाऱ्याकडनं? हे राम रहीम नगर गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी गटारीसाठी दुरवस्था होती आणि 4 वर्षापासून या ठिकाणी खूप पाणी तुंबलेलं होतं। या पाण्यामुळं आमच्या घरामध्ये पाणी शिरत होतं 4 वर्षापासून। आता यश आलं आणि साधारणतः DPCTकडून 2 कोटीचं बजेट या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि ह्या कामाच्या उद्घाटनासाठी डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काडगे साहेब यांनी उद्घाटन केलेलं असून, परंतु ह्या कामासाठी जे गुत्तेदाराला काम दिलेले आहेत, संदीप देशमुख म्हणून हे गुत्तेदार काम बघत आहेत आणि कामाचं सर्वसाधारण जे कामाचं उद्घाटन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी 4 ते 5 सळ्या आणि एस्टिमेटप्रमाणे चांगले योग्य पद्धतीने त्यांनी काम केलेले आहेत। मध्यंतरी जे भागामध्ये जे काम निर्देशात आढळून आलेलं असतं त्यामध्ये स्टील दिसून येत नाही, निष्कर्षीपणा होत आहे। यामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि संबंधित गुत्तेदार हा एस्टिमेटप्रमाणे काम करून दिसून येत नाही, म्हणून आम्हाला ह्याचा त्रास सहन भोगावा लागत आहे सध्या तरी। आणि या निष्कर्ष कामाला आपण कुठंतरी ह्याचं वाटवेळा झालं पाहिजे, एवढी माझी या ठिकाणी विनंती आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष दिलेलं आहे, याकडे लक्ष देऊन काम व्यवस्थित सुरळीत करावी ही अशी माझी विनंती आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीचा दर्जा या कामामध्ये राखणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये मात्र अधिकाऱ्यांनी मोठे कुचराई केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळेच पहिल्याच पावसामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक बजेट असलेला हा जो गटार आहे, या गटारीचं काम जर पाहिलं तर एकंदरीत पहिल्याच पावसामध्ये या गटारीमधल्या बहुतांश भाग हा वाहून गेल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याची नेमकी चौकशी करून याच्यामध्ये अजून दर्जेदार काम करण्याची मागणीसुद्धा या ठिकाणी नागरिकांकडून केली जाते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।